गेली कित्येक वर्ष अशी अपेक्षा होती की धडाडीचं आणि मुंबईचं नेतृत्व मिळायला पाहिजे. त्या काळात ज्यावेळेला 1997ला आम्ही संघटना रजिस्टर केली त्यावेळेला मी शिवाजी पेठेतला मी एकटा होतो कोल्हापूर शहरातला. बाकी सगळी लक्ष तिथं वसाहतमध्ये दिली आणि त्या मुलांनी सगळ्यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं त्या कुटुंबानं आणि त्या कुटुंबाचं प्रेमाला कसं उत्तराई व्हावी म्हणजे मला ते एवढं संकट होतं. संकट का म्हणते मी कारण का तुमच्याच चहा पिला की शेजारी त्याच्यात प्यायचंच तिचं नाही पिला की मग दंगा म्हणजे असलं प्रेम मी कधी बघितलं नाही आणि त्यामुळे मग मला पण ते उत्साहानं काम करायला लागायचं का कुणाच्या समस्या काय आल्या तर आपण तिथं गेलं पाहिजे आपली जबाबदारी आणि ते डोक्यात बसल्यामुळं समाजाची सेवा त्या काळात आपण फार चांगल्या पद्धतीनं 97 पासून करून 97 पासून ते सगळे सहकारी आज पण आपल्या संघटनेमध्ये काम करत आहे. त्याचा असं भारतातलं म्हणण्याविषयी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं एकमेव संघटना आहे की स्थापनेपासूनचे सगळी मेंबर आज आपल्याबरोबर आहे. बाकी सगळ्या ठिकाणी ती मग वेगवेगळे गट चढ सगळं होते आणि आता ते पण करून आता आम्ही पण आता म्हातार व्हायच्या मार्गाला लागलो आणि मग अशा वेळेला एक अपेक्षा आहे की एक नवीन उंदर नेतृत्व घेऊन आपण परत त्यांच्या हाताची जबाबदारी म्हणजे एक नवीन झाड परत रोपता येईल त्याचं परत चांगल्या पद्धतीने कसं वाढवं हे काम आपल्या संघटनेच्या मार्फत तुम्ही सर्व संचालक मंडळ आदरणीय विडील वाढ सर असतील मालकी होता मॅडम तुम्ही सर्वांनी अप्पांनी ही सगळीच आपली त्यात ज्येष्ठ लोक आहेत तुम्ही गेले कित्येक वर्ष या समाजासाठी तुम्ही काम करत आलेलं आहे आणि मग हे आपलं काम कोणीतरी पुढे नेलं पाहिजे. त्या वृत्तीनं तुम्ही सगळ्यांनी आज सचिन सुतार साहेबांची या ठिकाणी निवड केली आपल्या सुतार लोहार समाज उन्नती संस्थेची जिल्हाध्यक्षपदी ही खरोखर तुमच्या सगळ्यांचं ते अभिनंदन करतो कारण हे पण मला मोठं करायला लागतं. प्रत्येकाला काय वाटते बाबा मी झालं की माझं झालं माझं नाव सगळीकडे आलं पाहिजे आणि ते पण त्यांनी आता सचिन सुतार साहेबांनी ते स्वीकारलं पण त्यामुळे त्यांचं